मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडे आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या DNA शी जुळल्याची सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मृतांची संख्या 12 वर पोहोचली। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवण्यात आले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये कोड शब्द, तर जप्त केलेल्या डायरीमध्ये अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता अशी सूत्रांची माहिती। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित। कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध। बैठकीत प्रस्ताव पारित। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकांसह अतिरेकी डॉक्टर उमरने खरेदी केलेली I-20 गाडी ही गायब। शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटक जमा करत होते। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबाची POK मध्ये बैठक। दहशतवाद्यांसह फुलांची उधळण करत स्वागत। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ मध्ये बैठक। रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख। देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी। मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम या विमानतळांचा उल्लेख। इंडिगोला ही धमकीचा मेल। पुणे जमीन प्रकरणामध्ये अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। मला जे योग्य वाटेल तेच मी करेन। दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांचं वक्तव्य। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा आज भूमिपूजन सोहळा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। निलेश घायवळच्या अडचणींमध्ये वाढ होणार। घायवळच्या संपत्तीची ईडी चौकशी करा। पुणे पोलिसांचं ईडीला पत्र। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, सचिवपदी उन्मेष खानविलकर, तर कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा। मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या, एकमेकांविरोधात लढा, तर टीका टाळा। महायुतीच्या बैठकीत ठरली खास रणनीती। अहिल्यानगरमधील खारेक अर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीवरती यावेळेस हल्ला केला। तिला उचलून नेलं। MIDC पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोधकार्य सुरू। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला। वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही। वनतळामध्ये 20 बिबटे पाठवणार। गणेश नाईकांची माहिती। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याची दुचाकीवरती झडप। शेतकरी गंभीररित्या जखमी। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। मनसे नेते राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटील यांच्या घरी ईडीचा छापा। लोढा ग्रुपमध्ये भ्रष्टाचार प्रकरणामध्ये विनोद पाटलांची 10 तास चौकशी। डोंबिवलीतील पलावा येथील घरी छापेमारी। KDMCच्या प्रभाग कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये केळवण पार्टी। कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजबानी। संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अमरावतीच्या बडनेरात लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला। मित्रानं जुन्या वादातून हल्ला करत पळ काढला। आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अकोल्यातून अटक। मुंबईसह कोकणात तापमानात मोठी घसरण। दिवसा उन्हाचा तडाखा, तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढणार। पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार। हवामान खात्याचा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।